आपल्याकडे एक फार मोठा गट विचार करू शकणाऱ्यांचा असा आहे की जो परिवर्तनाच्या नावाखाली पुन्हा गांधीवादाकडे वाटचाल करत असतो. शरद जोशींना गांधीजींच्याबद्दल अत्यंत आदर होता, पण त्यांना त्यांचं तत्त्वज्ञान मान्य नव्हतं. शरद जोशींचं वाक्य असं होतं, मार्क्सचं तत्त्वज्ञान बरोबर पण अर्थशास्त्र चूक, गांधींचं तत्त्वज्ञान चूक पण अर्थशास्त्र बरोबर. नर्मदा बचाव आंदोलन आणि मेधा पाटकर आणि शेतकरी आंदोलन आणि शरद जोशी यांच्यामध्ये कधीही सामंजस्य निर्माण होऊ शकलं नाही, जरी दोघंही ग्रामीण भागातच काम करणारे आंदोलनं होती, संघर्ष करणारी आंदोलनं होती. हे का व्हावं याचे काही कारणं नेत्यांच्या स्वभावात असतील, काही कारणं दुर्दैव या घटकामध्ये असतील, परंतु त्यामुळे ही धोरणं ठरवणारी जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला मात्र ही फूट कायम ठेवणं हे आवश्यक होतं. नमस्कार. शेतकऱ्यांचे प्रतिभावान नेते आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी तुमच्यासमोर परत एकदा आलो आहे. शरद जोशींना जाऊन आता 9 वर्ष झाली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शरद जोशींचा वाढदिवस 3 सप्टेंबर आणि त्यांचा मृत्यूचा दिवस 12 डिसेंबर. यावेळेला मी आपल्याशी काही बोलत असतो. सुरुवातीच्या काळात मी जे विषय घेतले ते शरद जोशींना केंद्रस्थानी ठेवून काही आठवणी, काही चर्चा अशा प्रकारची मांडणी मी केली. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मी शरद जोशी आणि त्यांच्या आसपासची इतर नेते मंडळी यांच्यासंबंधी बोललो. शरद जोशी आणि इतर शेतकरी नेते हा विषय मी बोललो. शरद जोशी आणि इतर राजकीय नेते हाही विषय एकदा बोलल्याचं मला आठवतं आहे. आज मी तुमच्याशी शरद जोशी आणि शेतकरी संघटना साधारणपणे ज्या पहिल्या 25 वर्षामध्ये शरद जोशींनी तिचं नेतृत्व केलं, आंदोलक म्हणून नेतृत्व केलं, त्या काळातली इतर आंदोलनं आणि त्यांचे नेते असा विषय मी आज बोलणार आहे. त्या काळामध्ये आपली शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातली शेतकरी चळवळ हे देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन होतं, हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळेच इतर सगळ्या आंदोलनाचे लोक या शेतकरी आंदोलनाकडे अतिशय बारकाईने पाहत होते आणि सावधपणेही पाहत होते. शेतकरी संघटनेने जी संघर्ष रेषा आखली ती त्याच्यामध्ये आपण इंडिया विरुद्ध भारत अशी मांडणी करत होतो. इंडिया म्हणजे शासनाच्या ज्या आर्थिक धोरणं आहेत त्या धोरणांचा जरुरीपेक्षा जास्त फायदा मिळालेले लोक सगळे इंडियामध्ये आणि त्या धोरणांचे बळी ठरलेले लोक भारतमध्ये, अशी आपली मांडणी होती. आणि शरद जोशींचा कटाक्ष असा होता की भारतामध्ये सगळ्यात मोठा वर्ग शेतकऱ्यांचा आहे आणि सगळ्यात जास्त शोषण हे शेतकऱ्याचं झालेलं आहे. शेतकऱ्याचं शोषण झाल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले इतर जे घटक आहेत, म्हणजे शेतमजूर आहेत, भूमिहीन आहेत आणि काही प्रमाणात शेती बहुल प्रदेशाच्या आसपासचे आदिवासी आहेत, या सगळ्यांची मिळून एक संघटना असावी. बरं, एक संघटना शक्य नसेल तर एक फळी असावी
अशी आपली मांडणी होती. परंतु त्या आंदोलनातली माणसं ही वेगळ्या प्रकारची मांडणी करत होते. म्हणजे उदाहरणार्थ शेतमजूर संघटना होत्या, ते पहिलं भांडण त्यांचं शेतकऱ्याची असायचं. आणि शरद जोशी असं म्हणायचे की शेतकरी, शेतमजूर आणि शेतीमालाचा व्यापार करणारे लोक, कीटकनाशकं, बियाण्यांचे व्यापारी, हे सगळेच शेतकरी आहेत, कारण हे सगळे शेतीवर अवलंबून आहेत यांना त्या प्रकारे. त्यामुळे यांची एकत्र फळी उभी राहिली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला समांतर चाललेलं एक आंदोलन म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन. तर शरद जोशी आणि मेधा पाटकर हा विषय मी पहिल्यांदा घेतो, असे मी 3-4 घेणार आहे. मेधा पाटकरांचं म्हणणं असं होतं की मोठी धरणं ही सगळी एका विशिष्ट विकास नीतीच्या आग्रहामधनं निर्माण होतात, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त औद्योगिकरण आणि ज्याच्यामध्ये धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेचं केंद्रीकरण आणि त्या धोरणांचा ज्यांच्यावर परिणाम होणार आहे त्या घटकांना, म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनाच्या बाबतीत आदिवासी घटकांना काहीही बोलायला संधी नाही, अशा प्रकारचं त्यांचं आंदोलन. म्हणजे त्यांचं लक्ष, म्हणजे टार्गेट या अर्थाने म्हणतो, त्यांचं लक्ष ही आधुनिक विकास नीती. का पाणी एका ठिकाणी गोळा करणं हा सुद्धा एक प्रकारे भांडवल संचयच आहे. तर तसं नैसर्गिक संसाधनंसुद्धा भांडवल म्हणून एका ठिकाणी गोळा करायची आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले पारंपरिक समाज देशोधडीला लावायचे. या विकास नीतीला त्यांचा विरोध होता. आणि आपलं तर म्हणणं असं होतं की हे सुद्धा अगदी थेट शेतकरी नसतील आदिवासी, पण शेतकरी संघटनेच्या व्यापक विचारामध्ये जंगल हा सुद्धा शेतमालच होता. मासेमारीतले मासे हा सुद्धा शेतमालच होता. मिठागरातलं मीठ हा सुद्धा शेतमालच होता. म्हणजे जे जे भूमीमधनं उत्पन्न होतं, जमिनीतनं उत्पन्न होतं, त्या सगळ्याला आपण शेती समजत होतो. त्यामुळे मेधा पाटकरांचं आंदोलन आणि शब्दसुद्धा इतके सारखे होते. म्हणजे त्या सरकारचं धरण म्हणायचं आणि आपण धोरण म्हणत होतो. हे मी 2-3 ठिकाणी मांडलेलंही होतं की खरं म्हणजे तुमचं आमचं भांडण नाही आहे. एकाच विकास नीतीमधनं शेतकऱ्याचं शोषण झालं आहे आणि त्याच्यातनंच हे मोठं धरण बांधलं जातं आहे. फक्त असं भासवलं जाते की हे शेतकऱ्यासाठी बांधत आहेत आणि म्हणून तुम्हाला वाटतं की तुमचा शोषक शेतकरी आहे. परंतु दुर्दैवाने नर्मदा बचाव आंदोलन आणि मेधा पाटकर आणि शेतकरी आंदोलन आणि शरद जोशी यांच्यामध्ये कधीही सामंजस्य निर्माण होऊ शकलं नाही. जरी दोघंही ग्रामीण भागातच काम करणारे आंदोलनं होती, संघर्ष करणारी आंदोलनं होती. हे का व्हावं याचे काही कारणं नेत्यांच्या स्वभावात असतील, काही कारणं दुर्दैव या घटकामध्ये असतील. परंतु त्यामुळे ही धोरणं ठरवणारी जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला मात्र ही फूट कायम ठेवणं हे आवश्यक होतं. आणि दुसरं असं झालं की आपल्याकडे एक फार मोठा गट विचार करू शकणाऱ्यांचा असा आहे की जो परिवर्तनाच्या नावाखाली पुन्हा गांधीवादाकडे वाटचाल करत असतो. शरद जोशींना गांधीजींच्याबद्दल अत्यंत आदर होता, पण त्यांना त्यांचं तत्त्वज्ञान मान्य नव्हतं. गरजा कमी करा, उपभोगाला मर्यादा घाला, हे जे गांधींच्या तत्त्वज्ञानाचं मुख्य सूत्र होतं. आणि गांधींचं तत्त्वज्ञान स्थितीवादी होतं की गाव ही एक आदर्श व्यवस्था आहे, त्या आदर्श व्यवस्थेमध्ये ज्याच्या त्याच्या वाट्याला जे काम येईल ते त्यांनी आनंदाने केलं तर संघर्ष निर्माणच होणार नाही. हे दोन्ही विचार शरद जोशींना मान्य नव्हते. पण शरद जोशींच्या मते गांधींना अर्थशास्त्र चांगलं कळत होतं, म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या कापडाविरुद्ध आंदोलन आणि ब्रिटिशांच्या मिठाविरुद्ध आंदोलन हे जी पावलं उचलली ती अर्थशास्त्राला धरून होती. शरद जोशींचं वाक्य असं होतं, मार्क्सचं तत्त्वज्ञान बरोबर पण अर्थशास्त्र चूक, गांधींचं तत्त्वज्ञान चूक
पण अर्थशास्त्राबरोबर शेतकरी संघटनेचं म्हणजे त्यांचं स्वतःचं शेतकरी संघटनेचं अर्थशास्त्रही बरोबर आणि तत्त्वज्ञानही बरोबर. कारण व्यक्तीच्या विकासाला सगळ्यात जास्त महत्त्व देणारं स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान शेतकरी संघटना मांडत होती. त्यामुळे हे दोन नेते कधीच एकत्र आले नाहीत. आणि हे मला कबूल करायला पाहिजे की शरद जोशींनी जरा मेधा पाटकरांच्या बाबतीत काही वेळा अनुदारपणे टीका केली. कारण या सगळ्या मोठी धरणं, मोठे उद्योगधंदे, मोठे कारखाने, ह्या सगळ्या भांडवलशाही पद्धतीने चालणाऱ्या जी विकास कामं आहेत त्यांना विरोध करणाऱ्या संघटनांना म्हणजे अमेरिका विरोधी संघटनांना बाहेरनं पैसा मिळत असतो हे सगळ्यांना माहिती होतं. शेतकरी संघटनेने तो कधी घेतला नव्हता हेही खरं होतं. त्यामुळे हे सगळे ज्याला NGO म्हणायची पद्धत आहे, मेधा पाटकरांना त्यांनी NGOच्या याच्यात ढकलून दिलं. आणि शरद जोशी आणि मेधा पाटकर यांची एखादी तरी भेट व्हायला हवी होती. पण मी स्वतः प्रयत्न केले पण दोन्ही बाजूनी तसा कधी मला प्रतिसाद मिळाला नाही. नंतर आपल्यापैकी काही कार्यकर्ते आपल्या विजय जावंदे यांच्यासारखे मेधा पाटकरांच्याबरोबर जाऊन आले, काही काळ त्यांच्याबरोबर काम केलं. मी स्वतः मेधा पाटकरांना अनेक वेळा भेटलेलो आहे, त्यांच्या अनेक मेळाव्यांना बैठकींना गेलेलो होतो मी. आणि त्या मला म्हणायचे की तुम्ही असे नुसते प्रेक्षकासारखे येता, तुम्ही मोकळेपणाने बोलत नाही. तेव्हा मी त्यांना सूचित केलं, स्पष्ट शब्दात सांगितलं असं नाही, सूचित केलं की व्यक्तिविकासावर नियंत्रण न आणता म्हणजेच लोकांना गरजा कमी करा हा संदेश न देता नैसर्गिक संसाधनं वापरून आणि मानवी बुद्धी वापरून मानवी उद्योग वापरून सगळ्यांना सुखी करता येतं असा माझा विश्वास आहे. त्यामुळे मागे वळून पाहणाऱ्या तत्त्वज्ञानाची कामं मी करत नाही. तर मेधा पाटकरांच्या नंतर दुसरे जे आपल्याबरोबर आंदोलक नेते होते ते म्हणजे स्वामी अग्निवेश. स्वामी अग्निवेशांचं पुन्हा मुळात शेतीमधल्या दुरवस्थेमधनं निर्माण झालेलंच आंदोलन होतं. ते वेठबिगार कामगारांच्यावरती म्हणजे त्यांच्यामध्ये काम करायचे आणि वेठबिगार कामगारांना काही किरकोळ कर्ज देऊन हे जवळजवळ गुलामासारखं विकत घेतलेलं असायचं. मग कधी ते शेतीच्या कामासाठी असेल, कधी इतर कामासाठी असेल, कधी हमाल म्हणून असेल. तर स्वामीजींच्या काळामध्ये हे वीट भट्ट्यामधले वेठबिगार कामगार हा फार मोठा, कारण त्यावेळेला नागरीकरण नुकतंच सुरू झालं होतं. प्रत्येक जिल्ह्याच्या बाहेर किंवा प्रत्येक महानगराच्या बाहेर, जिल्ह्याच्या ठिकाणाच्या बाहेर, महानगराच्या बाहेर वीट भट्ट्या भरपूर प्रमाणात असायच्या आणि ती संबंध कुटुंबाच्या कुटुंब त्या कंत्राटदाराच्या गुलामगिरीत असायची. त्यांच्यासाठी स्वामीजी काम करत होते. स्वामीजींचं व्यक्तिमत्व हे अत्यंत प्रभावी होतं. म्हणजे मी त्यांना ज्या वेळेला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेला मला स्वामी विवेकानंदांचीच आठवण झाली. असा तो संबंध, त्यांचा भगवा पोशाख, त्यांची भगवी पगडी, त्याच्यानंतर स्वामीजी उंची चांगली होती, खांदे रुंद होते, तब्येत दणदणीत होती. त्यामुळे पाहिल्याबरोबर स्वामीजींचा समोरच्या माणसांच्यावर प्रभाव पडत असेल. आणि स्वामीजींनासुद्धा शरद जोशींचं महत्त्व कळलेलं होतं. त्यांची पहिल्या भेटीतच म्हणजे शरद जोशी हे कोणाला फार असं झुलवत ठेवत नसत. पहिल्या भेटच स्वामीजींना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही काय करताय तर शरीरावर आलेला एक एक फोड त्याच्यावर उपाय करून तुम्ही बरा करताय. म्हणजे तुम्ही जाता, वीटभट्ट्या शोधून काढता, तिथे कोण गुलामगिरीत अडकले ते शोधून काढता, मग त्यांचे करारपत्र बघता, मग वकिलाकडे जाता आणि मग कदाचित त्या माणसांची सुटका होते. तर शरीरावर फोड येतात ते कशामुळे येतात तर शरीरातलं रक्त बिघडलं की त्वचेवर फोड येतात. मी ते रक्त शुद्ध करण्याचं काम मी करतो आहे. माझं तुमच्याशी भांडण नाही किंवा आपल्या दोघांच्यामध्ये काही संघर्ष असायची गरज नाही. पण तुम्ही जे काम करताय ते जिथून सुरू होतं ते काम मी करतो आहे आणि म्हणून
तुम्ही आमच्याबरोबर आलात तर स्वागतच आहे. आणि स्वामींनाही पटलं. म्हणजे स्वामी आणि शरद जोशी यांच्या बाबतीत वैचारिक एकमत फारसं नव्हतं, स्पष्ट सांगायचं झालं तर. कारण स्वामी हे जे आर्य समाजी होते आणि आर्य समाजाचा ज्यांनी अभ्यास केला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की काही गोष्टी आर्य समाजाच्या अत्यंत बरोबर आहेत आणि काही गोष्टी अत्यंत अशास्त्रीय आहेत. आणि त्यामुळे शरद जोशींना त्यांच्या आर्य समाजीपणात फारसं स्वारस्य होतं असं नाही, परंतु स्वामीजींचं व्यक्तिमत्व, त्यांचं सफाईदार हिंदी बोलण्याची पद्धत, नंतर इंग्लिश बोलण्याची पद्धत, कार्यकर्त्यांच्यामध्ये सहजपणे मिसळण्याची स्वामीजींची पद्धत, त्यामुळे स्वामीजी ज्या वेळेला पहिल्या 1-2 भेटी आमच्या झाल्या, म्हणजे मला हे सांगायला आनंद वाटतो की स्वामीजी आणि शरद जोशी यांची भेट मी करून दिली सुरुवातीला. तर नंतर शरद जोशी मला म्हणले, हे बघ, त्यानं त्यांचं काम करत राहू दे, पण आपल्याला हा स्वामी आपल्या व्यासपीठावर आला तर हवा आहे. आणि त्याप्रमाणे स्वामी अनेक वर्ष आपल्याबरोबर राहिले, येत राहिले. आणि आपल्याला मुख्य स्वामीजींचा फायदा असा झाला की त्यांचं दिल्लीमध्ये ऑफिस होतं, दिल्लीमध्ये राहतं घर होतं. तिथे एकदम 4 कार्यकर्ते गेले तर राहण्याची जेवण्याची व्यवस्था होती. आणि हे सगळं स्वामी आनंदाने शेतकरी संघटनेसाठी उपलब्ध करत होते. मला आठवतं ज्या काळात मी दिल्लीला महिन्यातनं एकदा जात असे, मला कधी दुसरीकडे राहावं लागलं नाही. एकदाच मी दुसरीकडे राहिलो तर स्वामी तिथे स्वतःची जीप घेऊन आले आणि म्हणाले, आप यहाँ क्यों ठहरे, आपका घर तो वहाँ है, असं म्हणून मला स्वतःच्या घरी घेऊन गेले. आणि स्वामींनी कधीही त्यांच्या आर्य समाजाचं तत्त्वज्ञान म्हणा किंवा त्यांचे कर्मकांड म्हणा ते स्वतः फारसं करत नव्हते, पण उपासना प्रार्थना त्यांची असायची. हे कधीही दुसऱ्या कोणावर लादलं नाही. नाहीतर विशेषतः हे जे कर्मकांडवाले लोक असतात ना, त्यांना ही सवय असते. आणि तुम्ही त्यांच्या घरी राहायला गेलात, 4 दिवस आत माझ्याकडे जरा बसा माझ्याबरोबर ध्यानाला, धारणेला, पूजेला. स्वामींनी असं मला आणि कोणालाच कधी केल्याचं मला आठवत नाही. म्हणजे आमचा त्यानं तसा काहीच उपयोग नव्हता स्वामींना. परंतु हे एक देशातलं मोठं आंदोलन आहे. आणि स्वामींनी शरद जोशींचं नेतृत्व का मान्य केलं हा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. शरद जोशी एकदा, आपल्या सगळ्यांना माहिती शरद जोशी किती आक्रमकपणे बोलायचे. शरद जोशी म्हणाले, माझा दया करुणा या गोष्टींच्यावर विश्वास नाही, माझा सहानुभूतीवर विश्वास नाही. तो स्वामीजी म्हणाले, अगर आप उसमें भरोसा नहीं करते तो आप ये काम क्यों कर रहे? तो बोले, क्या काम कर रहा हूँ मैं? शरद जोशी ने विचारा, इसमें दया का सवाल ही कहाँ आता है, हमदर्दी का सवाल ही कहाँ आता है? तो फिर आप गरीब किसानों के लिए जो काम कर रहे हैं उसके पीछे आपके मन में करुणा ही होगी. शरद जोशी म्हणाले, मेरे मन में करुणा बिल्कुल नहीं है. तर स्वामींजी गोंधळात पडले. कारण हा फॉरेनला राहिलेला, मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय पदावर काम केलेला माणूस हा देशातल्या कफल्लक शेतकऱ्यांच्यासाठी वणवण फिरतोय, याच्या मागे करुणा असणार हा स्वामीजींचा अंदाज होता. आणि हे तर म्हणत होते अजिबात नाही. शरद जोशी म्हणाले, मला दारिद्र्याची चीड येते, मैं गरीबी से नफरत करता हूँ और मैं गरीब को ये समझाना चाहता हूँ कि तेरी गरीबी इन लोगों के कारण है, इनकी नीतियों के कारण है, और उनसे लड़के तू अपनी गरीबी हटा सकता है, तू अपनी आज़ादी पा सकता है. तर पण हे स्वामींनी याचा प्रतिवाद नाही केला. म्हणजे मला असं वाटतं की स्वामीजींच्या आयुष्यात जे काही असं एकदम लख्ख प्रकाश पडणारे क्षण असतील त्यातला तो क्षण होता की गरिबीवरचं उत्तर. आणि सध्या तर आपल्याकडे हा मोठा प्रश्न आहे की गरिबीवर उपाय काय. तर सध्या चालल्या अशी खिरापत वाटणं हा तर उपाय शेतकरी संघटनेला मान्य नव्हता. पण बिचारे गरीब आहेत पण आपलेच देशबांधव आहेत हा सुद्धा विचार शेतकरी संघटनेला मान्य नव्हता, शरद जोशींना मान्य नव्हता.
स्वामी आपल्याबरोबर राहायचं एक कारण असंही होतं की स्वामींना कधीतरी लोकसभेत जायचं होतं. म्हणजे मी स्वामींच्यावर सविस्तर लिहिलेलं आहे माझ्या व्यक्ती आणि व्याप्ती या लेखात. तिथे या प्रसंगाचा मी उल्लेख केलेला आहे की स्वामींना राजकीय सत्ता म्हणावं की नाही माहिती, पण राजकीय पदाची आसक्ती नव्हती असं नाही. त्यांना जरूर खासदार व्हायचं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर एखाद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या मतदारसंघातनं, ते बोलून नाही दाखवलं त्यांनी कधी, पण नंतर त्यांनी जो दुसरीकडे तो प्रयोग करून पाहिला, ज्याचा उल्लेख याच्यानंतरच्या नेत्याबद्दल बोलताना येईल. तर स्वामींना असं वाटलं तर की आपण संन्यासी असलो तरी आपण राजकारणातही दखल दिली पाहिजे, राजकारणातही भाग घेतला पाहिजे. आणि स्वामीजींची घोषणाच ती होती ना, कमाने वाला खाएगा, लूटने वाला जाएगा, नया जमाना आएगा. या 3 घोषणा देऊन स्वामीजींचं कुठलंही भाषण संपत असे. ते लुटणेवाले आहेत, ते मुख्यतः राजकारणात आहेत आणि अर्थकारणात आहेत. त्यांच्याविरुद्ध जर काम करायचं असेल तर आपल्याला राजकारणामध्ये गेलं पाहिजे. ते एकेकाळी जनता पक्षाचा जो चंद्रशेखरांचा गट होता त्याच्यामध्ये स्वामी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते आणि त्यामुळे त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा होती, सत्तेची नव्हती. पण आपण लोकप्रतिनिधी झालं पाहिजे आणि संसदेत गेलं पाहिजे ही त्यांची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न. हे मात्र अपूर्ण राहिलं. त्याच काळात अजून एक आंदोलन होतं. ते पुन्हा त्या आंदोलनाचा काय म्हणे प्रदेश पाहिला तर मेधा पाटकरांच्या जवळचं होतं. परंतु तिथे एक अत्यंत वेगळा नेता, म्हणजे मेधा पाटकर ह्या मानवतावादी आणि समाजवादी जास्त आहेत, पण छत्तीसगड भागामध्ये त्यावेळेला छत्तीसगड हे राज्य व्हायचं होतं. छत्तीसगड हा 8-9 जिल्हे हा मध्य प्रदेशचा आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जायचा. त्याच्यामध्ये शंकर गुहा नियोगी नावाचा एकेकाळी नक्षलवादी चळवळीत असलेला बंगाली नेता तिथे पाय रोवून होता आणि त्याच्या 2 संघटना होत्या. एक छत्तीसगड मुक्ती मोर्चा, ही आदिवासींची सगळे सामाजिक समस्या सोडवणारी अशी स्वतंत्र संघटना होती. आणि छत्तीसगड माईन्स श्रमिक संघ ही खाण कामगारांची संघटना होती. हा काय प्रकार होता? तर ही जी संबंध 3-4 ठिकाणी पोलाद निर्माण करण्याची संयंत्र प्लॅन्ट्स उभी करण्यात आली. म्हणजे भिलाई असेल, बोकारो असेल, जमशेदपूर असेल, त्या सगळ्याला जो कच्चा माल लागतो, जे खनिज लागतं, ते या छत्तीसगडमध्ये सापडलेलं होतं. आणि तिथे फार मोठ्या संख्येने शेतकरी आदिवासीही होते आणि खाणमजूरही आदिवासीच होते. आणि खाणमजुरांची अवस्था अत्यंत वाईट होती. म्हणजे माझी आणि शंकर नियोगीची ओळख झाली ही 82 साली झाली. त्याच्या आधी 8-10 वर्ष नियोगी तिथे कामाला आला होता. म्हणजे 67-68मध्ये त्या भागामध्ये नक्षलवादी चळवळ होती. नंतर पोलिसांनी आणि बंगाल सरकारने ती मोडून काढली. त्याच्यानंतर जे काही नक्षलवादी भूमिगत झाले त्याच्यामध्ये शंकर नियोगी होता. तो ह्या छत्तीसगड भागामध्ये आला आणि त्यांनी आदिवासींच्यामध्ये पूर्णपणे सामील होऊन, समरस होऊन, खाणीमध्ये काम करून, एवढंच नव्हे, हा बंगाली ब्राह्मण पदवीधर, पण त्यांनी एका खाणमजुराच्या मुलीशी लग्न करून संपूर्णपणे तो छत्तीसगडी होऊन गेला. आणि मग त्यांनी ह्या शोषणाविरुद्ध मोठी संघटना ही उभी केली, ज्याचं नाव छत्तीसगड माईन्स श्रमिक संघ. आणि त्यावेळेला 30,000 खाण कामगार नियोगीच्या याचे सदस्य होते. आणि ते गंमत सांगतो तुम्हाला, मला एकदा म्हणत होते, आप बम्बई से आते हो, 8 दिन ठहरते हो, हमारे साथ आ जाओ.
तो म्हटलं मेरे खाने पीने का इंतजाम कौन करेगा, म्हणजे मुंबई में तो मेरी नौकरी है. तर ते म्हणले हम 30,000 लोग आहे, 30,000 परिवार आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, रोज एका घरी जेवलास तू सकाळ संध्याकाळ तर त्या घराचा पुन्हा नंबर यायला 10 वर्ष लागतील, 9 ते 10 वर्ष. अशी संघटनेची ताकद ही शंकर नियोगीकडे होती. आणि तो मुळातला डावा असल्यामुळे ही संबंध काय म्हणजे डावीकडे कललेली झुकलेली जी माध्यमं असतात त्यांचा नियोगीला अतिशय पाठिंबा होता. त्या भागातले इंटेलेक्च्युअल्स, त्या भागातले कवी हे सगळे नियोगीच्या भोवती गोळा व्हायचे. आणि या माणसाला जेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा मी त्याच्याकडे शरद जोशींचा विषय काढला. तर त्यावेळेला शरद जोशींच्याबद्दल अपप्रचारही खूप होता की आपण ऊसाचं आणि कापसाचं आणि तंबाखूचं आंदोलन केल्यामुळे हे कॅश क्रॉपवाल्यांचे, आणि त्याला कम्युनिस्टांची शिवी कुलक अशी आहे. कुलक म्हणजे हा रशियन शब्द आहे की जे सधन शेतकरी असतात, म्हणजे त्यातल्या त्यात सधन इतरांच्यापेक्षा, आणि ज्या मालाची प्रक्रिया होऊ शकते तो शेतकरी केव्हाही जे अन्नधान्य निर्माण करतात त्या शेतकऱ्यांच्यापेक्षा त्याची परिस्थिती बरी असतेच. तर तो नियोगी मला म्हणला वो तो कुलक्स का आदमी है. म्हणलं नाही, आपने उनसे मिलना चाहिए. तो म्हणला मैं तो ये छोड़ नहीं सकता. म्हणून मैं उनको ले आऊँगा. मग मी काय 8 दिवस राहिलो होतो नियोगीकडे. सगळं काम पाहिलेलं होतं, माणूस सच्चा आहे हे कळलेलं होतं. आणि मी शरद जोशींना सांगितलं की असा असा माणूस आहे. म्हणजे त्यावेळेला त्यांचे माझे जे प्रवास व्हायचे मी शेतकरी संघटनेत फार काम करत नव्हतो, पण भारत इंडिया ही एकदा दुफळी मान्य केल्यानंतर इंडियाविरुद्ध कोणकोणती आंदोलनं उभी आहेत आणि कोणकोणत्या संघटना काम करत आहेत त्या सगळ्यांशी संपर्क ठेवायचा. अन्य संघटना संपर्क हेच माझ्याकडे खातं होतं. त्याप्रमाणे मी नियोगीकडे गेलो होतो, मी दिल्लीला गेलो होतो, स्वामीजींच्या बंधुआ मुक्ती मोर्चाच्या कार्यक्रमांना जायचो. आपल्याला जाणतो आश्चर्य वाटेल, शरद जोशी नियोगीला भेटायला चाललेत म्हटल्यावर मुंबई आणि दिल्ली आणि कलकत्ता या 3 ठिकाणची माध्यमं खडबडून जागी झाली. आणि आम्ही तिकडे चाललेलो होतो तर फर्स्ट क्लासच्या डब्यात आम्ही दोघं सोडले तर बाकी सगळे पत्रकार होते. म्हणजे भोपाळपासून काही दिल्लीचे पत्रकार आम्हाला जॉईन झाले आणि काही मुंबईचे पत्रकार जॉईन झाले. कलकत्त्याचे पत्रकार तिकडून आले, कारण आम्ही दुर्गवरून जावं लागतं नियोगीच्या गावाला, दल्ली राजहरा हे गाव तिथे. आणि सगळे पत्रकार की आता काहीतरी देशामध्ये राजकीय पर्याय निर्माण होण्याच्या दृष्टीने जबरदस्त घडणार आहे. म्हणजे अजून इंदिरा गांधींचा प्रभाव कमी झालेला नव्हता, पण संजय गांधीचं अपघाती निधन झाल्यामुळे एक राजकीय पोकळी निर्माण झाली होती की राजीव गांधी त्यावेळेला राजकारणात येतील अशी शक्यताच नव्हती. त्यामुळे इंदिरा गांधींना आणि इंदिरा काँग्रेसला पर्याय उभा राहू शकतो. आणि हे 2 नेते हे विशिष्ट विचारसरणी घेऊन उभे राहिलेले आहेत आणि दोघंही जनआंदोलनांचे नेते आहेत. इथे काहीतरी नक्की घडणार. आणि शरद जोशी सगळ्यांना सांगत होते की विनयने सांगितलं म्हणून मी या माणसाला भेटायला चाललो, नाही तर मला याच्याबद्दल काही माहिती नव्हती. तर लोक मला बाजूला घेऊन विचारायचे की अरे असं सांगायची पद्धत असते, खरं काय ठरलं आहे सांग ना. तर मी त्यांना म्हणायचो अरे काही ठरलेलं नाही, ठरायची शक्यता आहे. आणि तिथे गेल्यावर आम्ही 2 दिवस राहिलो तिथे. जोशी साहेबांचे खाण्यापिण्याचे झोपण्याचे इतके हाल झाले की बोलायची सोय नाही. पण तिथे काय तिखट जाळ जेवण, यांना तिखट खायची सवय राहिलेली नाही. आणि शरद जोशी, हा मुद्दा मी शेवटी बोलणारच आहे, शरद जोशी डी क्लास कधी झाले नव्हते, म्हणजे वर्गमुक्त झालेले नव्हते. त्यांची वैयक्तिक सगळी राहणी ही जुनीच राहिलेली होती. नियोगीचं तसं नव्हतं. नियोगी राहणीने आदिवासी होऊन गेलेला होता. पण शरद जोशींनी ते संबंध ऑर्गनायझेशन पाहिलं.
निदान 60,000-70,000 माणसं 3 दिवस तिथे होती. म्हणजे हे 30,000 कामगार, त्यांची कुटुंब आणि पुन्हा बाहेरून आलेले लोक. आणि अहोरात्र 500 माणसं स्वयंपाक करत होती, 100 माणसं पाणी भरायची व्यवस्था करत होती, 50 माणसं झाडू घेऊन सगळीकडे फिरत होती, अजून एक 100 माणसं जिथे या सगळ्यांच्यासाठी शौचकूप तयार केले ते तिथली स्वच्छता पाहत होती, 50 डॉक्टर गर्दीमधनं फिरत होते आणि कुठेही गडबड गोंधळ नव्हता. आणि ह्याचा खर्च कोण करणार? हे सगळे प्रश्न शरद जोशींना मोठी कामं कशी उभी राहतात. शेतकरी संघटनेचे त्यावेळेला 3-3 दिवस चालणारी कार्यक्रम नसायचे आणि इथं तर 3-4 दिवस बरं कला पथकं आलेली आहेत, त्यांचे संध्याकाळी कार्यक्रम होतात, दिवसभर चर्चा होतात, सभा होतात, मोठमोठे नेते येऊन भाषणं करून जातात, त्यांची सरबराही काही नाही. आम्ही तर शरद जोशी आणि मी आणि 100 कार्यकर्ते एका गोडाऊनमध्ये मुक्कामाला होतो. जरुरीपेक्षा जास्त कोणाची आवभगत नाही, सरबराही नाही, पण सगळ्यांच्याबद्दल आदर आणि सगळ्यांना एक जेवण. शरद जोशींनी नियोगीला विचारलं की तो म्हणलं आदिवासी इलाका आहे. हे सगळ्यांनी ऐकून ठेवण्यासारखं आहे की प्रत्येक गावातले लोक येताना स्वतःचा शिधा घेऊन येतात. आदिवासी कोणाकडे फुकट जेवत नाही. का सगळ्यांनाच माहीत असतं की सगळ्यांचीच परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे आता आदिवासींचा शिधा म्हणजे काय असणार, ते एक मुख्य म्हणजे तांदूळ. धान का कटोरा छत्तीसगड अशीच म्हण आहे. त्यामुळे तांदूळ आणायचे भरपूर, आपल्याला म्हणजे पुरतील एवढे. आपल्या गावात जी भाजी असेल ती तोडून आणायची आणि साधारण माणसांचा हिशेब करून एक पिशवीभर मिरच्या आणि एक पिशवीभर मीठ एवढा शिधा गोळा करायला पुन्हा एक भांडारघर होतं आणि तिथे अखंड ते चालू होतं. शरद जोशी अत्यंत प्रभावित झाले आणि 2 दिवस आम्ही होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघायच्या आधी शंकर नियोगी, शरद जोशी, म्हणजे अगदी शिवाजी अफजल खान भेटीसारखं की त्यांनी एक माणूस आणायचा आणि यांनी एक माणूस आणायचा. तर शरद जोशींच्या बाजूनी मी आणि शंकर नियोगीच्या बाजूनी एक कलकत्त्याचा कार्यकर्ता, अशी 2 तास बैठक झाली. आणि नियोगीने पहिला प्रश्न विचारला की दत्ता सामंतच्या आंदोलनाचं काय चाललं आहे. आणि जोशीसाहेब म्हणले दत्ता सामंतचा आंदोलनाचा पराभव होणार आहे, दत्ता सामंत जीत नहीं सकता. तो म्हणले उनके इतना बड़ा संगठन है. तुम्ही संगठन का सवाल नाही आहे. दत्ता सामंतांनी जो संप जाहीर केलेला आहे तो गिरणी मालकांच्या सोयीचा आहे. कॉटनचे गठ्ठेच्या गठ्ठे पडू नयेत अशा वेळेला जर संप केला तर मालकांचं भलं आहे. आणि तसंच झालं. आता हे पुढलंच नियोगीला माहीत नव्हतं, पण मला वाटलं आता 10 मिनटात बैठक संपली. मग शरद जोशींनी त्याला नियोगीला त्यांची संबंध विचारसरणी अत्यंत थोड्या शब्दात, भारत इंडिया ही काय विभागणी आहे. मग शरद जोशींचं आवडतं म्हणजे गोरा इंग्रज काळा इंग्रज, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते त्यांनी समजावून सांगितलं. आणि तिसरा शरद जोशींचा आवडता सिद्धांत होता दुहेरी कोलांटुडीचं. म्हणजे काय, तर समाजामध्ये एकदा शोषित तुम्ही वेगळे काढलेत की शोषकसुद्धा अनेक असू शकतात. शोषित वर्ग एक असतो, पण त्याचं शोषण करणारे 3-4 घटक असतील. त्यावेळेला आवडता सिद्धांत म्हणजे छोटा चोर आणि मोठा चोर. शरद जोशींनी अशी रणनीती मांडली की हे सगळेच राजकीय पक्ष चोर आहेत, पण आत्ता मोठा चोर इंदिरा काँग्रेस पक्ष आहे आणि छोटा चोर इतर राजकीय पक्ष आहेत. तर आपल्याला या छोट्या चोराची मदत घेऊन मोठ्या चोराला हलवायचं आहे आणि जमलं तर त्या धांदलीमध्ये दोघांनाही हलवायचं. जे रशियामध्ये केलेलं होतं की झारलाही हटवला आणि बोल्शेविक मेन्शेविकमधले जे मेन्शेविक होते त्यांचंही एक क्रांतीच्या 5-6 वर्षात रशियामध्ये त्यांनी दोन्ही निकालात काढलेले होते लेनिनच्या कम्युनिस्ट पार्टीने. तर ही डबल समरसॉल्ट
किंवा माओने एकाच वेळेला चांगकाई शेख आणि अमेरिकन हे दोन्ही हटवले, ही माओची डबल समरसॉल्ट, हे सगळं मला अजून आठवतं आहे ते दृश्य. नियोगीचे डोळे असे चमकायला लागले आणि आम्ही अजून अर्धा तास बोलून निघालो. शरद जोशी मला परतीच्या प्रवासात म्हणाले, म्हणलं तुम्हाला, मला म्हणले कशी झाली चर्चा. म्हणलं हा माणूस आता आपल्याला मिळाला, पण तुमचं या माणसाबद्दल काय मत आहे. तर ते म्हणले जबरदस्त संघटक आहे, आपल्याकडे अशी संस्कृतीही नाही, असा संघटकही नाही, त्यामुळे नियोगीकडनं आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. ज्यावेळेला आपण 2-2, 3-3 दिवसाची अधिवेशनं घेऊ त्यावेळेला आपल्या लोकांना इकडे ट्रेनिंगला पाठवता येईल, इतकी संबंध चोख व्यवस्था आहे. आणि सगळे कार्यकर्ते म्हणा, तिथे आलेले लोक म्हणा, हे सगळे काही पढे-लिखे लोक नव्हते, साधे लोक होते, श्रमिक लोक होते. रोजची भाकरी ज्यांना रोज श्रम करून मिळवावी लागत होती अशी होती. पण वागण्या बोलण्यामधली, भाषेमधली नम्रता, रुजुता ही सुद्धा शरद जोशींना अतिशय त्यावेळेला आवडली होती. आणि म्हणून शरद जोशी आणि नियोगी, जसं स्वामीजी आपल्याबरोबरच राहिले, कधी मेधा पाटकरांची यांची कधी भेटच झाली नाही, शरद जोशी आणि नियोगी यांच्यामध्ये वैचारिक मतभेद कधी झाले नाही, त्यांच्या भेटी कमी झाल्या. कारण नियोगी हे कायम त्या आदिवासीच्या 6-7 जिल्ह्यांच्या मधल्या सगळ्या समस्यांच्यामध्ये नियोगी अडकलेला असायचा. आणि थोडंसं त्याचं माओ त्से-तुंगसारखं होतं. माओ त्से-तुंग एवढ्या आयुष्यात चीनच्या बाहेर फक्त एकदा गेला, आणि तोही रशियाला महिनाभर म्हणून गेला, तर तो आठवड्याभरात स्टालिनला न सांगता चीनला निघून आला, अशी माओची हकीकत आहे. नियोगी छत्तीसगड सोडायला नाखुश असायचा. पण ज्या वेळेला आपण शेतकरी संघटनेने पुढाकार घेऊन, म्हणजे आपला स्वतंत्र भारत पक्ष स्थापन व्हायच्या 10 वर्ष आधीच्या गोष्टी सांगतोय मी, ज्या वेळेला राष्ट्रीय पातळीवर भारतवादी एक पर्याय हा भारतीय राजकारणामध्ये आपल्याला देता येईल अशी जेव्हा शक्यता दिसायला लागल्या, त्यावेळेला जेव्हा बैठकी झाल्या, त्यावेळेला दिल्लीला नियोगी त्या बैठकीनं उपस्थित असे. आणि माझं व्यक्तिगत तर नियोगीशी संपर्क बऱ्यापैकी होता. पण अचानक नियोगीचा खून झाला, म्हणजे तिथल्या सगळ्या इंडस्ट्रीयल लॉबीनी नियोगीवर मारेकरी घालून खून केला. आणि ती एक फार मोठी शक्यता, म्हणजे मला मागे वळून पाहताना असं वाटतं की नियोगी जर इतक्या लवकर गेला नसता, 46 वर्षाचं आयुष्य होतं नियोगीचा खून झाला तेव्हा, मी 25-30 वर्ष तर नॉर्मली नियोगीला सहज मिळाली असती. आणि नियोगी आणि शरद जोशी हे जे इक्वेशन तयार झालेलं होतं, किंवा भावबंधन म्हणूया आपण याला, तयार झालेलं होतं. दोघांनाही एकमेकाबद्दल आदर होता, प्रेम होतं. म्हणजे नियोगीच्या खुनानंतर शरद जोशी मला असं म्हणले ते की आपण त्याच्या जीवाची काळजी घ्यायला हवी होती, नियोगीच्या संरक्षणाची काळजी ही आपण घ्यायला हवी होती. पण तेव्हाही असं वाटलं नाही की नियोगीचा असा सुपारी मर्डर होईल, कोणीतरी त्याच्यावर प्रत्यक्ष मारेकरी घालली, असं वाटलं नव्हतं. त्यामुळे ती फार मोठी शक्यता होती, ती काही यशस्वी झाली नाही. शरद जोशींना नंतर यशवंतराव चव्हाण पुरस्कार ज्यावेळेला दिला, त्यावेळेला शरद पवारांच्या हस्ते तो दिला गेला, कारण ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. पवारांनी एकच आठवण सांगितली, मी जेव्हा पंजाबमध्ये गेलो तेव्हा शरद नाव ऐकलं की लोकांना वाटायचं शरद जोशीच आले. शरद पवार हे नाव कोणालाही माहीत नव्हतं, शरद जोशी हे नाव सगळ्यांना माहीत होतं.